तरुण भारत नागपूर नवीन वर्षाची सुरुवात सर्वजण ईश्वरचरणी लीन होऊन करतात। यासाठीच नागपूरकर वर्धा रोड स्थित साई मंदिरात दर्शनासाठी गेले। कोरोना काळानंतर म्हणजेच तब्बल 9 महिन्यांनी साई मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार उघडले। यावेळी 10 टन फुलांनी मंदिराला सुशोभित करण्यात आले। तसेच फुलांची आरास करण्यात आली होती। विशेष म्हणजे यावर्षी ही जी फुलं वापरली होती ती स्थानिक बाजारातून आणण्यात आली होती। साई मंदिराचे हे भव्य रूप पाहून भक्त प्रफुल्लित झाले। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील साई मंदिराला फुलांनी सुशोभित करण्यात आले होते। शेगावकर सचिव साई मंदिर वर्धा रोड नागपूर। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण नवीन वर्षाच्या मंदिरात सजावट केलेली आहे। अंदाजे 10 टन आपल्याला फूल इथे लागलेले आहे। यावेळेस कोरोनाचा दुष्प्रभाव बघता विदेशातला जो माल आहे तो यावेळेस आलेला नाही आहे, फक्त भारतातला आहे, वेगवेगळ्या जिल्ह्यातला आहे। गेल्या 4 दिवसापासून आपला इथे सजावटीला आपला वेळ लागलेला आहे आणि आज 10 महिन्यानंतर आपण मंदिराचा मुख्य द्वार जे आहे ते भक्तांसाठी ओपन केलेलं आहे। शासनाच्या आदेशानुसार आपण 16 नोव्हेंबरपासून मंदिर सुरू झालेलं आहे, पण त्याच्यात आपण लिमिटेड काही लोकांना प्रवेश दिला तर बॅकगेटने। पण आज नवीन वर्ष असल्यामुळे सर्व भक्तांसाठी आपण समोरचा मेन गेट केलेला आहे आणि कोरोना असल्यामुळे आपण महाप्रसादाची व्यवस्था यावेळेस केलेली नाही आहे। दरवर्षी आपल्याकडे महाप्रसादाची व्यवस्था आहे, पण यावर्षी आपण महाप्रसादाची व्यवस्था केलेली नाही आहे। तर त्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो, त्यामुळे ते आम्ही यावेळेस कोरोनाच्यामुळे महाप्रसाद केलेला नाही आहे। आणि ही जी फुलाचं निर्माण जे निघते आहे रोज कॉर्पोरेशन घेऊनच जातं, पण आता हे जास्ती प्रमाणात असल्यामुळे कॉर्पोरेशन हे खत निर्मितीसाठी इथलं सगळं जे निर्माल्य आहे कॉर्पोरेशन आम्ही देत असतो।